बघा हे विद्यार्थी या ठिकाणी शेतकरी म्हटलं की त्याचा हत्यार म्हणजे नांगर या ठिकाणी लाकडीचा नांगर आहे ते बनवण्याचं काम म्हणजे शेतीला सुरुवात झाली माणसाच्या शेती जीवनाला सुरुवात झाली माणूस त्या ठिकाणी शेती करू लागला आणि आपलं पहिलं हत्यार म्हणजे नांगर त्यांनी तयार केलं आणि तिथूनच माणसाचं जीवन सुखरूपपणे सुरळीतपणे व्हायला सुरुवात केलं बघा हे विद्यार्थी या नांगर संस्कृतीचा विकास होता माणसाची पावलं पुढे पुढे वाटचाल करू लागली क्रांती अवस्थेतील माणसानं आपल्या स्थिर जीवनाला सुरुवात केली शेती करू लागला तो शेती करता करता त्याचं जीवन आणखीच गतिमान होत गेलं आणि मग या गतिमान जीवनामध्ये एक असा शोध लागला गेला आणि तो शोध म्हणजे त्याच्या आयुष्याला गती देणारा ठरला आणि तो शोध या ठिकाणी चाकाचा शोध आणि चाक हा माणसाच्या या नांगर संस्कृतीच्या विकासाचा मोठा हातभार ठरला अनेक प्रकारची कामं तो चाकाच्या माध्यमातून करू लागला आणि हे सुरुवातीला केलेलं साथ जादूर होतं पण ज्यावेळी त्याला आरे दिले केले आणि त्या आऱ्यांच्या सहाय्याने केलेलं साथ जीवनामध्ये गती देतं हे त्याच्या लक्षात आलं आणि मग त्याचा गतीचा वेग वाढत गेला आणि तशी तशी माणसाची प्रगती होत गेली आज आपण त्याच चाकाच्या जोरावर खूप मोठमोठ्या प्रकारची जी वाहनं आहेत म्हणजे माणूस जो आहे तो गतिमान झाला आणि त्याच्या स्थिर जीवनामध्ये आणखीच बदल होत गेला माझ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी गतिमान चाकाचं प्रतीक म्हणून आपली जी संस्कृती आहे ती कुठेतरी टिकून ठेवली पाहिजे आणि ती टिकून ठेवण्यासाठी हे माझे जे विद्यार्थी आहेत या ठिकाणी प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून हे या ठिकाणी मानवी संस्कृतीचा जो अविभाज्य भाग म्हणून ज्याला आपण म्हणलं होतं की चाकाचा शोध तो या ठिकाणी त्यांनी या प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून दाखवलेला आहे अतिशय सुंदर असं हे नृत्य या ठिकाणी ब्रिटिशांची गुलामगिरी संपली 150 वर्षाच्या गुलामगिरीनंतर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि या स्वातंत्र्याची गोड फळे टाकत असताना ज्या वीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं तो म्हणजे भारत देशाचा हा तिरंगा या ठिकाणी तयार करण्याचं काम भारत देशाचं झेंडा तयार करण्याचं काम माझे विद्यार्थी करत आहे आणि त्याच झेंडेला भारत मातेसाठी भारत मातेच्या रक्षणासाठी या ठिकाणी हा तिरंगा डौलाने फडवण्यासाठी माझे भारतीय नागरिक सदैव तयार असतात ही भारत माता सदैव खुश राहावी डोळ्यातून तिच्या अश्रू होऊ नये म्हणूनच माझे प्रत्येक भारतीय